नमस्कार, प्रभास समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो. जसजसं धावतं जग वाढत चाललं आहे त्याप्रमाणे क्रिकेटचं प्रेम पण जास्त वाढत चाललं आहे. IPLने तर जगाला वेळ लावला आहे, परंतु नालासोपारा NCAच्या माध्यमातून पण अखंड वसई विरार एक आणि मिनी फाउंडेशन या माध्यमातून जे आज चाललेलं आहे ते चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे नालासोपारा वसई विरार मिळतात आणि अखंड वर्ल्डला आदर्श वाटेल असं आमचं आयुष म्हात्रेने हे वसईचं नाव उज्ज्वल केलं आहे. आज आपल्याबरोबर मोहक पाटील आहे. सर, काय सांगाल की हे आजचा जो सामना सुरू झालेला आहे किंवा या कालपासून ज्या या सामन्याला सुरुवात झाली आहे, किनी फाउंडेशनतर्फे हे सामन्यांचं आयोजन केलं आणि प्रत्येक क्षेत्रातील जे कलाकारांना जसं वाव दिला जातो त्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाव दिला. मग महानगरपालिका असो, पोलीस स्टेशन असो, कुठचे सामाजिक एखाद्या पक्ष असो, सर्वांनाच वाव दिलं. काय सांगाल? सर्वप्रथम मी माननीय नगरसेवक परेश केणी यांचं अभिनंदन आणि खास उल्लेख करेल, कारण त्यांची संकल्पना गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. एक 4 चांगले संघ आणि दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये आपले महापालिका, वकील, पत्रकार, ॲडव्होकेट. यंदाच्या ज्यात ॲडव्होकेट नाही आहे, ही संकल्पना केणी साहेबांची, केणी फाउंडेशन आणि असोसिएट आम्ही NCA आहोत. पण खरोखर एक सुंदर कल्पना आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म. क्रिकेट आज सर्व थरात जाते आणि महापालिका, आपले कर्मचारी, पोलीस कर्मचारी आहेत, पत्रकार संघ आहेत, डॉक्टर्स आहेत, वेळात वेळ काढून त्यांच्या पण कलागुणाला वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केलं. तर सर्वप्रथम मी केणी साहेबांचं खास आभार मानेल आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर चांगली प्रगती करत राहील असं मी केणी फाउंडेशनच्या वतीने आणि केणी साहेबांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो. सर, अजिंक्य नाईक ही ट्रॉफी आहे आणि MCCचे अध्यक्ष ते आहेत. काय ह्या खेळाडूंसमोर आदर्श असेल? केणी साहेबांचं एक म्हणणं होतं का हा जो प्लॅटफॉर्म तयार होणार आहे तो आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे गेला पाहिजे, त्याची पोच झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने NCAचे जे MCAचे अध्यक्ष माननीय अजिंक्य नाईक साहेब आहेत त्यांच्या नावाने हा कप चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षी ते स्वतः प्राईज डिस्ट्रिब्युशनला होतात आणि जे आम्ही सामने भरवतो त्याची त्यांना आम्ही इथले सगळे अपडेट देत असतो. यंदा पण ते येणारच आहे आणि खरोखर त्यांच्या एक सहभागाने आपल्या खेळाडूंना आम्हाला वाटते नुसतं वसई तालुका नाही, आमची महापालिकाचा संघ असो, पोलिसांचा असो का वकिलांचा, तो स्टेट लेवलला पण जाओ किंवा नॅशनल लेवलला पण अशा स्पर्धा होत असेल त्याच्यात पण त्यांना सहभाग घेता येईल असं प्लॅटफॉर्म होईल तयार, असं केणी साहेबांचं स्वप्न आहे आणि 7ला आपल्याला अजिंक्य सर पण आहेत. नक्कीच सर. ज्यावेळी 1-2 वर्षापूर्वी आपण इथे पाहिलं होतं की आयुष म्हात्रे या मैदानावरती खेळताना पाहिलं होतं आणि केणी साहेबांचं जे काय किंवा नाईक साहेबांनी त्यांना चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म दिला आणि त्यामुळेच तो तिथपर्यंत पोचू शकला असं त्याच्या वडिलांची एक मुलाखतीत सांगितलं होतं. काय सांगाल? नक्कीच. कसं असते, तुमच्या खेळाला प्रोत्साहन देणारा कोणाचा हातभार असतो, त्याचं खेळाचं कौतुक, त्याचं स्वतःचं डिझर्वनेस तो स्वतः करतोच, पण त्याला कोणाचं एक सहकार्याचं साथ असली पाहिजे. त्याप्रमाणे आपलं ग्राउंडवर इथे तो खेळून गेला, मोठ्या क्लबमध्ये साईनाथमध्ये तो खेळत होता, तिथून मुंबईला गेला, मुंबईमधल्या मोठ्या क्लबमध्ये खेळायला लागला आणि त्याचं नावारूपाने त्याला अजिंक्य साहेब असो, मुंबई क्रिकेट असोसिएशन चांगलीच साथ लाभली आणि मग त्यांनी अंडर-19चं प्रतिनिधित्व आणि बाकी रिझल्ट सर्वांना माहीतच आहे, कप घेऊन आला आहे आपल्या देशासाठी. खरोखरच ही गौरवाची बाब आहे. आजचा सर हा सेकंड सामना सुरू होतो आहे, तो महानगरपालिका आणि पत्रकार दोन्ही एकत्रच मिळते जुळते आहेत, कारण प्रत्येकाचे संबंध दररोज येत असतात. काय सांगाल ह्या वातावरणात? नक्कीच. आम्हाला त्यांचा खेळ बघण्यासाठी आम्ही पण आतुर आहोत. एक महापालिका आणि पत्रकार एक व्यस्त जीवन त्यांचं असते आणि ते समाजासाठी झटत असतात. त्यांचा एक विरंगुळ आणि त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे आणि खरोखरच आजचा सामना जसा आता इथे महापालिकेचा असंघ खेळतो आहे आणि पोलीस संघाविरुद्ध खेळतो आहे, हार जीत ती होणार, पण त्यांच्या कलागुणाला जो प्लॅटफॉर्म आणि वाव मिळतो ते पाहण्यासाठी आम्हाला क्रीडा रसिकांना फार आनंद होणार आहे. नक्कीच. आत्ताच टॉस झाला. शुभम, काय सांगणार की आपण प्रत्येक वेळी ह्या मैदानामध्ये खेळत असता आणि आपल्याला अनुभव आहे यंगस्टार टॅलेंट क्रिकेट क्लबमध्ये खेळता, पण आज यावेळी ज्यावेळी आज टॉस झाली आणि टॉस झाल्यानंतर काय वाटतं की पुढचा सामना कसा असेल? नमस्कार, मी शुभम हुलम, चॅम्पियन्स पत्रकार संघाचा कर्णधार आणि सर्वात आधी मी मोहक पाटील सर, NCA आणि केणी फाउंडेशनचे धन्यवाद मानेन आणि ह्यांनी आम्हाला जी इथे संधी दिली आहे, बरेच वर्ष इथे सामने घडवत असतात, यासाठी त्यांचे आभार. आज आत्ता टॉस तर झाला आहे, आता पुढचा सामना बघूयाच आपण. बाकी वसई विरार शहर पत्रकार संघ जो आहे जो सतत इथे कधी नाही कधी खेळत असतो आणि 2022ला पण वसईला चॅम्पियन झाला होता आणि आज आपण महानगरपालिकेसमोर खेळणार आहोत.
महानगरपालिकेचे पण मिळते जुळतेच आहेत आणि काही खेळाडू जे आहेत ते प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असतात. काय वाटतं, आव्हान काय आहे? आव्हान तर नक्कीच आहे आणि याला सोपं नाही बोलता येणार. सगळेच खेळाडू चांगले आहेत आणि बरेच मी खेळाडू सगळे पाहिले आहेत इथे. सगळेच खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतात. आज जे काय होईल ते आता बघूया. बाकी NCAचे परत एकदा धन्यवाद. नक्कीच. सर काय सांगाल, महानगरपालिका आणि पत्रकार हे आपण एक बंधू प्रेमाप्रमाणे आज खेळणार आहोत. ह्या मैदानावरती चांगल्या प्रकारचे क्रिकेट होतो आणि हा क्रिकेट अखंड देश पाहतो. म्हणजे चांगले चांगले खेळाडू इथून खेळले आहेत आणि आज आपण एकत्र खेळतो आहे पत्रकार आणि महानगरपालिका. काय सर्वप्रथम तर NCA नालासोपारा क्रिकेट असोसिएशन आणि परेश किनी साहेब आमचे नगरसेवक आणि आमचे मित्र यांनी किन्नी फाउंडेशनतर्फे सर अजिंक्य नाईक कप चषक जो ठेवला आहे मागील दुसरा वर्ष आहे. आम्ही यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि क्रिकेट म्हटलं की हा सगळ्यांचा आवडता खेळ. म्हणजे कामापासून व्यस्त होऊन इथून आनंदित राहणं ह्याचा आम्हाला खूप मजा येते आणि आम्हाला ह्या ग्राउंडवर खेळायची पण खूप मजा येते. आणि आता पत्रकार आणि महानगरपालिका हे मित्रवर्ग पण आहेत आणि सदैव एकमेकांना साथ पण देत आहेत. आणि आज क्रिकेटमध्ये पण बघू, भले विरोधात असो एकमेकांच्या, पण क्रिकेटची मजा घेऊ आणि खेळू. नक्कीच. आव्हान काय वाटतं? आव्हान म्हणजे आता बघू, आता एन्जॉय करायचं आहे क्रिकेट. टॉस जिंकलेले आहे. आता आपण टॉस जिंकून मी फिल्डिंग घेतली आहे. पत्रकार संघाला बॅटिंगची संधी दिलेली आहे. तर ते जे आव्हान देतील त्या आव्हानाला कमीत कमी मध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नंतर जो जिंकेल तो संघ पुढे खेळेल अजून. नक्कीच. प्रत्येक स्पर्धेमध्ये जो काही विषय असतो त्यामुळे पत्रकार आणि महानगरपालिका हे एकत्र जुटलेली असते आणि प्रत्येक जागेवर त्यांची कुठे ना कुठे गरज भासते. त्यावेळी पत्रकार आणि महानगरपालिका प्रत्येक क्षेत्रामध्ये एकत्र येते. आणि आज पण तीच गोष्ट घडणार आहे की आता जो सामना सुरू होणार आहे तो पत्रकार आणि महानगरपालिकेचे कर्मचारी हे सर्व इथे खेळणार आहेत. आणि ह्या खेळण्यामध्ये मजा आहे की हा दोस्तीतला सामना आहे, पण दोस्तीमध्ये स्पर्धा असते आणि कॉम्पिटिशन असते आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये कोण बाजी मारतो हे आपल्याला पाहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.